हा दीपोत्सव मराठी ऐक्याचा, ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचे त्यांनी यावं, संजय राऊत यांचं वक्तव्य. राज ठाकरेंचा उद्या गोरेगावमध्ये मेळावा. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर बूथ एजंटना तातडीनं मेळाव्याचं निमंत्रण. राज ठाकरे काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. ठाण्यात भाजपची स्वबळाची बॅनरबाजी. चप्पा चप्पा भाजपा, सर्वत्र दिसले फक्त आणि फक्त भाजप. बॅनरची चर्चा, महायुतीतच लढतीची दाट शक्यता. नगराध्यक्ष निवडणुकीसाठी लोकप्रिय चेहरा तपासा. पक्षातील किंवा पक्षाबाहेरील लोकप्रिय चेहऱ्यांना पक्षात घ्या. खासदार श्रीकांत शिंदेंच्या स्थानिक कार्यकर्त्यांना सूचना. बीडमधल्या सभेनंतर ओबीसी नेते आपापसात भिडले. वडेट्टीवारांचा जरांगेंसोबतचा व्हिडिओ दाखवत भुजबळांची टीका, तर माझ्यावर आरोप करण्यासाठी भुजबळांना माझ्यावर सोडलाय वडेट्टीवारांचा पलटवार. जरांगेंच्या भेटीगाठींवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली. विखे आले आणि महाराष्ट्रात विखार पसरवून गेले. भुजबळांचं टीकास्त्र, तर जरांगेंना भेटण्यात गैर काय? कोण कुणाला भेटतंय यावर बोललं तर विषय लांब जाईल. विखे पाटलांचा भुजबळांना इशारा. मेवणीवर बलात्कार करणारे समाजाचं नेतृत्व करणार. करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला, तर मी धनंजय मुंडेंना विरोध करत राहणारच. करुणा मुंडेंची भूमिका. मतदार यादीतल्या घोळाची चौकशी करा. निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. चौकशी अहवालाची प्रत विरोधकांना मिळणार. मविया नेत्यांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाचं पाऊल. मतदार याद्यांमधील बोगस नावं अधिकाऱ्यांच्या सहमतीनं टाकण्यात आली आहेत. बोगस नावं टाकण्यासाठी अधिकारी पैसे घेतात. भाजप आमदार मंदा म्हात्रेंचा दावा. सांगूनही ही नावं वगळली जात नाहीत, मंदा म्हात्रेंचा आरोप. सोलापूर जिल्ह्यात आणखी राजकीय फटाके फुटणार. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा दावा. सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे हे भाजपत प्रवेश करण्याची शक्यता. बुलढाण्यात डिफेंडर कारवरून महायुतीत वॉर. 1.5 कोटींची डिफेंडर ज्या कंत्राटदारानं घेतली त्याची चौकशी करा. भाजपच्या विजयराज शिंदेंची मागणी. तर निलेश ढवळेनं 100% कर्ज काढून डिफेंडर घेतल्याचा संजय गायकवाड यांचा दावा. पुण्याच्या कॉलेजनं कागदपत्र पडताळणी सर्टिफिकेट न दिल्यानं लंडनमधील नोकरी गेली. प्रेम बिराडे नावाच्या तरुणाचा दावा. तर मॉडर्न कॉलेजचे एचओडी आणि उपप्राचार्यांना निलंबित करा. आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांची मागणी. नवी मुंबईतल्या कामोठेमध्ये केस रंगवण्यासाठी गेलेल्या महिलेशी पार्लर मालकाचं गैरवर्तन. लुक अँड लाईक युनिसेक्स पार्लरमधली घटना. सीसीटीव्हीमुळे घटना उघडकीस. संतप्त नागरिकांकडनं पार्लर मालकाला चोप. गेल्या काही दिवसात सतत वाढणाऱ्या सोनं आणि चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याचे दर 3,000 तर चांदीचे दर 5,000 कोसळले. सध्या सोनं 1,32,000 प्रति तोळा, तर चांदी प्रति किलो 1,75,000.